नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. कारण लीलाने एजेंना खूप छान असं सरप्राईज दिलेलं आहे, तेही मकर संक्रांतसाठी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, लीलाने काय सरप्राईज दिलं असेल? कारण एजेने तर लीलासाठी खूप छान असे हलव्याचे दागिने तयार केले होते, पण लीलाने पण एजेंटसाठी तसेच छान दागिने तयार केलेले आहेत, सरप्राईज तयार केलेला आहे. त्याचबरोबर इकडे किशोर आणि त्याचबरोबर जो विक्रांत आहे, त्या दोघांमध्ये फूट पडलेली आहे. हे सगळं आता कशा पद्धतीने घडणार आहे, लीलाने काय सरप्राईज दिले, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर लीला म्हणत असते, जे तुम्ही कुठे होता हो सकाळपासून? मी किती फोन केले तुम्हाला, तुमचा फोनही लागत नव्हता आणि लागला तरी तुम्ही उचलतही नव्हता. तेव्हा पाठीमागून रेवू म्हणते, अगं ताई, हे जे सकाळपासून आपल्याच घरी होते, ते आपल्या घरी आले होते ना, असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर लीला म्हणते, काय? तेव्हा रेवू सांगू लागते की हो, सकाळपासून जे आपल्याच घरी आलेले होते आणि तिथेच ते हलव्याचे दागिने तयार करत होते. हे सगळं ती सांगत असते. तेव्हा एजंटनी हे केलेलं आहे हे पाहून लीलाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि लीला मात्र जाम खुश झालेली असते. तेव्हा लीला म्हणत असते, काय? तेव्हा आलेल्या बायका म्हणत असतात की सरोजिनीताई, खरंच बघितलं ना तुम्ही, किती भारी आहे हे सगळं. म्हणजे बघा ना, यालाच तर खरं प्रेम म्हणतात. नवऱ्याने आपल्या बायकोच्या मनातली इच्छा जी आहे ती बोलून ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि अगदी मनापासून बायकोसाठी हे सर्व केलेलं असतं, यालाच तर प्रेम म्हणतात, असं त्या बोलत असतात. लीला मात्र खुश झालेली असते आणि ती एजेंटकडे पाहत असते. एजे आता स्वतःच्या हातांनी बनवलेले जे दागिने आहेत ते दागिने लीलाला घालणार असतात. आजींनी सांगितलेलं असतं की एवढे सुरेख दागिने बनवलेत ना, तर नटव आपल्या बायकोला, अभिराम नटव आपल्या बायकोला, असं आजी सांगत असतात. आणि एजे पण मग आपल्या लाडक्या बायकोला नटवण्यासाठी सज्ज झालेले असतात. एजे ते दागिने लीलाच्या अंगावरती घालत असतात. तिला खूप छान वाटत असतं. एजे खुश झालेले असतात आणि त्याहीपेक्षा जास्त लीला खुश असते. लीलासाठी हा आनंदाचा क्षण असतो. तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं एजंटमध्ये एवढा मोठा बदल होईल. एजे तिच्यासाठी एवढं सगळं करतील असं तिला कधीच वाटलेलं नव्हतं. आणि एजे स्वतःच्या हाताने ते दागिने लीलाच्या अंगावरती घालत असतात. लीला खूप खुश होते, तिला छान वाटू लागतं. आणि मग आता फोटो सेशनसाठी विश्वरूप तयार असतो, विश्वरूप फोटो काढत असतो. तेव्हा एजंटना तो सांगत असतो की थोडंसं जवळ सरका आणि मग छान फोटो येईल, असं म्हणत तो एजंटना पोज देण्यासाठी सांगत असतो आणि एजे त्या पद्धतीनं पोज देत असतात आणि विश्वरूप ते फोटो कॅप्चर करत असतो. विश्वरूपही तेवढाच खुश असतो. त्याचबरोबर इकडे आजी म्हणतात की काय रे विश्वरूप, अरे आपण चांगलं फोटो सेशन करण्यासाठी जो फोटोग्राफर बोलवला आहे त्याला काही माघारी पाठवायचं का तसाच? ते मला कळेना गेलं तुझं काय चाललंय ते, तूच फोटो काढायला लागलायस ना, म्हणून म्हणलं, असं आजी बोलत असतात. आणि विश्वरूप म्हणतो की कसे आम्ही दोघं मिळून फोटो काढू, असं विश्वरूपचं म्हणणं असतं. पण मी फोटो काढायला माघार घेणार नाही, असं तो म्हणत नाही. मग आता सगळ्यांचे फोटो चालू होतात. सुरुवातीला फोटो काढण्यासाठी आलेली जोडी असते ती म्हणजे सरस्वती आणि विराज. त्या दोघांचा फोटो काढला जातो. अगदी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून छान असा रोमॅन्टिक फोटो असतो. त्यानंतर लक्ष्मी आणि प्रमोद या दोघांचा फोटो काढला जातो. आणि त्यानंतर पुढची जोडी असते ती म्हणजे किशोर आणि दुर्गा. किशोर आणि दुर्गा अगदी नॉर्मल तसेच बसलेले असतात. आणि मग आजी म्हणतात, अरे एवढ्या वेळ तर सगळ्यांना सांगत होता ना, खांद्यावर हात ठेव हात ठेव, आता तू ठेव ना. मग तोही दुर्गाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि छान असे फोटो काढू लागतो. त्याचबरोबर तिकडे लीला पण त्याला म्हणालेली असते की ठेवा हो, असं म्हणत तिने किशोरला पण लीलाच्या इकडे दुर्गाच्या खांद्यावरती हात ठेवायला सांगितलेला असतो. मग किशोरने पण आता दुर्गाच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांचं फोटो सेशन होतं आणि लीला जाऊन फोटो सेशनसाठी बसते सोफ्यावरती आणि तिथे लगेच टायगर येऊन बसतो. तर एजे टायगरला सांगत असतात की डाऊन, पण टायगर काही ऐकत नसतो. तेव्हा लीला म्हणत असते की तो आता त्याच्या नवीन फ्रेंडचं ऐकणार आहे, तुमचं ऐकणार नाही आहे. तेव्हा एजे म्हणतात की दिस इज नॉट फेअर हा टायगर, हे बरोबर नाही आहे, तू काय करतोयस ते. तेव्हा लीला म्हणत असते की टायगर आप. मग टायगर लगेच उठून बसतो. लीला त्याला म्हणते की डाऊन, अरे कसं आहे माहिती आहे का, टायगर आता तू माझंच ऐकणार आहे मला माहिती आहे, पण तुझ्या जुन्या फ्रेंडचं पण कधी कधी ऐकत जा ना. खरं तर एजंटना वाईट वाटत असतं की टायगर त्यांचं सगळं ऐकायचा, पण आज त्यांचं टायगर काहीच ऐकत नाही आहे. काय झालं टायगरला, हा असं का वागतोय, हा प्रश्न पडलेला असतो.
सगळेजण पाहत असतात आणि तेव्हा लक्ष्मी आणि सरस्वतीला तर धक्का बसतो, कारण घरामध्ये टायगर फक्त आणि फक्त एजंटचं ऐकत असतो आणि आता तर तो लीलाचं ऐकायला लागलेला आहे. हा खूप मोठा धक्का असतो, कारण सगळेजण पाहतच राहतात, कारण टायगर हा फक्त एजंटचं ऐकणारा आहे आणि जर त्याने लीलाचं ऐकलं असेल, लीलाला त्याने ॲक्सेप्ट केलेलं असेल, तर या घरामध्ये लीलाचं स्थान पक्कं झालेलं आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि जेव्हा आता लीलाने सांगितलेलं असतं तेव्हाच टायगर हा एजंटचा ऐकतो. मग विश्वरूप आणि फोटोग्राफर असे सगळेजण मिळून फोटो काढत असतात. तर लीलाचं म्हणणं असतं की बरं झालं, खूप छान वाटतंय. एजंटना म्हणते की ठेवा खांद्यावर हात, आणि एजे पण बिनधास्तपणे लीलाच्या खांद्यावरती हात ठेवत असतात. लीला मग एजंटचा हात पकडते आणि पुन्हा पोज देते. वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो सेशन सुरू झालेलं असतं. लीलाही खुश झालेली असते आणि त्याचबरोबर एजे पण लीलाच्या जवळ येतात आणि मग सरस्वती सांगते की ती ट्रेंडिंगवाली पोज आहे ना, त्या पोजमध्ये काढा ना फोटो, असं ती सांगत असते. आणि मग एजे आणि लीला दोघंही ती जी ट्रेंडिंग पोज आहे त्यामध्ये फोटो काढतात. दोघांनाही छान वाटत आहे. एजे ही प्रत्येक गोष्ट एन्जॉय करत आहेत. आणि मग आजी येतात, लाडू तिळगुळाचे लाडू आणायला सांगितलेले असतात. ते लाडू घेऊन आजी येतात आणि म्हणू लागतात की हे घे. आणि मग तेजेंना आणि लीलाला तिळगुळ दिले जातात. गोड गोड बोला असं सांगितलं जातं. आणि त्यानंतर पुढची गोष्ट असते ती म्हणजे एजे लीलाला तिळगुळ भरवत असतात. तेव्हा लीला म्हणत असते की हो. मग आजी सांगतात की नाव घ्यायचं आहे. आता लीलाला नाव घ्यायचं असतं आणि त्याचबरोबर एजे पण तिच्यासोबत असतात. एजेंना पण लीला नाव घ्यायला सांगणार असते हे एजेंनाही माहिती असतं. तर लीला इथे सगळ्यांच्या समोर नाव घेते. गोड गोड बोला खाऊन संक्रांतीचे तिळगुळ आणि हलवा माझ्यासोबत राहून एजेंनी माझ्यासोबत राहून वाढत चालला त्यांच्या वागण्यातला गोडवा. हे ऐकल्यावर सगळेजण हसत असतात आणि टाळ्या वाजवतात. मग आजी म्हणतात की लीला, तू अजून अधिरामला तिळगुळ भरवला नाहीस ना. लीलाने अजूनपर्यंत तिळगुळ भरवलेलंच नसतो. आणि मग एजे म्हणतात की आता पुढच्या फंक्शनसाठी अरे पण मला पण नाव घ्यायचं आहे ना, असं थोडंच आहे की फक्त बायकांनीच नाव घेतलं पाहिजे. हे ऐकून तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. चक्क एजे आणि नाव घेणार आहेत ही गोष्ट खूपच धक्कादायक त्यांना वाटत असते. आणि त्याचबरोबर मग एजे नाव घेतात. प्रत्येकाने ठेवावी कामाशी कमिटमेंट, नसेल कमिटमेंट तर त्याला मिळेल पनिशमेंट. एजेला लागतात प्रत्येक गोष्टी परफेक्ट एक्सेप्शनल. तेव्हा लीला पुढे म्हणते की लीला इम्परफेक्ट. म्हणजे जरी लीला इम्परफेक्ट असली तरी एजंटना चालत आहे हे यातून ते सांगितलं जातं. आणि लीलाने एजंटसाठी जे सरप्राईज असतं ते दिलेलं असतं. त्यांना शेप कॅप दिलेली असते, ती पण आपल्या हलव्याच्या दागिन्यांनी सजवलेली असते आणि त्याचबरोबर लॅपटॉप. कारण लीला म्हणते एजंटच्या समोर माझा चेहरा कायमस्वरूपी असावा म्हणून हा एक लॅपटॉप मी एजंटना देत आहे. आणि जेव्हा तो लीला लॅपटॉप दाखवते तेव्हा एजंटना घरातील सर्वांना धक्का बसतो. एवढा सुंदर असतो तो. लीला आणि एजंटचा खूप सुंदर फोटो त्याच्यावरती असतो आणि लीलाने छान असा लॅपटॉप एजंटसाठी तयार केलेला असतो. एजंटना पण ते गिफ्ट पाहून खूप आनंद झालेला असतो. सगळेजण खुश झालेले असतात आणि लीलाने जे गिफ्ट दिलेलं आहे ते पाहून एजे तर अगदी भारावून जातात, कारण एजंटना स्वप्नातही असं वाटलं नव्हतं. आणि मग आता पुढच्या कामासाठी जायचं असतं, पतंग उडवण्यासाठी. तेव्हा आजी म्हणतात मुलींनो, आता दागिने जे आहेत ना ते चेंज करून या, म्हणजे तुम्हाला तिथे त्रास होणार नाही, असं आजींचं म्हणणं असतं. आणि आजी आपल्या सुनांना नातसुनांना ते दागिने चेंज करण्यासाठी सांगतात. तर सगळेजण जाऊ लागतात. आज पतंगाची स्पर्धा असते. काहीही झालं तरी पतंग स्पर्धेमध्ये लीला म्हणत असते की मीच जिंकणार आहे आणि लीलाची छान अशी तयारी चाललेली असते. लीला म्हणत असते की आजी मीच जिंकणार आहे स्पर्धा. आजी म्हणत असतात हो गं, मला माहिती आहे तू स्पर्धा जिंकणार आहे, पण जरा सांभाळून, तुला माहिती आहे ना अभिराम. आणि लीला म्हणत असते की हो. लीलाला छान वाटत असतं, एजंटचं तिच्यावरती प्रेम आहे हे दिसलेलं असतं. सगळेजण आता पतंग उडवण्यासाठी आलेले असतात आणि तेव्हा लीला म्हणत असते मण्या पण येणार आहे पतंग उडवायला. जर मण्या पतंग उडवायला आला नाही तर मजा येणार नाही ना. आणि मग सगळेजण म्हणत असतात की काय. तेव्हा लीला सांगते मी तर मण्याच्या टीममध्ये आहे. बघा बाबा एजे, तुमच्या टीममध्ये कोण असणार आहे. आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. इकडे आता जो विक्रांत आहे तो येत नाही हे पाहून लीला आता वाट बघत असते, कारण विक्रांत हाच मण्याचं सोंग घेऊन आलेला असतो. आणि मग किशोर तिथून निघून जातो आणि किशोर म्हणतो तिथं सगळेजण वाट बघत बसलेले आहेत आणि तुझं काय चाललं आहे रे, तू अजूनपर्यंत आलेला नाहीस, नक्की प्रॉब्लेम काय आहे, असं किशोर त्याला विचारत असतो. तेव्हा मात्र इकडे विक्रांत म्हणत असतो की मी त्या एजंटच्या समोर येणार नाही, त्यांना माझ्यावरती संशय आलेला आहे, जर त्यांना कळलं तर माझी वाट लावतील ते, एवढं लक्षात ठेवा.
इकडे एजे विचार करत आहेत की मन्या आलेला नाही म्हणून लीला नाराज झाली की काय, असं एजेंना वाटू लागलेलं असतं आणि ते लीलाकडे पाहत असतात. आता मन्या येणार का नाही हे आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.